आत्ता उठल्यात बघा आमची आई साहेब. आत्ता इथनं पुढं आवरणार सगळं. मग आंघोळ करणार, नाश्ता करणार, मग झोपणार. 10 वाजल्यात आणि आत्ता उठल्यात. चला 1 2 3 शाबास. चला दादा असे जुळणा करतो 5 मिनिटात. गोळ्या द्यायच्या आहेत, पित्ताची गोळी, औषधं सगळी. उठल्या ही औषधं सगळी गोळा करायला लागते आम्हाला. एक औषध आहे. आणि कुठलं औषध आहे मम्मी? किती नंबर आहे? 4 नंबर आहे. ही 1 नंबर. ही पित्ताची गोळी नाश्त्याची आधी आणि हे पण जेवणाच्या आधीच आहे 15 मिनिट. काय म्हणलीस? आहे की चपाती आहे की नाश्त्याला? बरं चपातीने अंड्याची पोळी दे म्हटलं नाश्त्याला. आहे साहेब ते औषध तयार केलंय, अजून बरेच काम आहेत. आणि आता काय पाहिजे म्हटलीस नाश्त्याला? आहे की चपातीने अंड्याची पोळी देऊ. त्यावेळेस देऊ होय. ठेव तुला. चपातीने अंड्याची पोळी मागितल्या ताई साहेबांना नाश्त्याला. अजून बरीच कामं आता आवरायचे आहेत. ते अजून पिशवी ओतून यायचं आहे. आई साहेबांना आता तोंड द्यायला द्यायचं आहे. अजून लोटून तर काढले मी सगळं. आता हे कपाटाने आवरायचं आहे. आई साहेबांना आंघोळी बी घालायचे, पाणी बी येणार आहे. आज पाणी पण भरायचं आहे. बरीच काम आहे. बघूया काय काय करावं लागते भावनं माझ्या बहिणीनं. आणि हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ सांगा मला. आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. 5 मिनिटात आलो. आई साहेबांचं सगळं तोंड धुवून घेतो. काय म्हणलीस? तोंड धु. तुला काय धुवायला होते? मीच धुयायचं होय. हे असं करतात बघा आई साहेब अंदामधनं. तोंड धुयाला सांगायला लागले मला. आता मी गेलो नाश्ता करला. आता इकडे वर बघ. हा माझे पिल्लू. हा छान बघ. असं करत्या बारक्या पडली कवा आंघोळ कराय म्हणताना आंघोळ करायला नको म्हणत्या आणि तोंड धु म्हणून लागल्या मला बघा. मस्तपैकी आंघोळ करायची होती. काय करायचं सांगा आता. जरा फ्रेश झाली की नाही एकदा नाश्ता करायला देतो. मग मस्तपैकी जरा नाश्ता केला की आंघोळ दुपारी करायची पाणी आल्यावर. आता बघूया कसं काय होते. नाहीतर काय आंघोळीचं प्लॅन मग कॅन्सलच करणार आहे. तसं पण आई साहेबांच्या मनात नाही आंघोळ करायला म्हणजे. तर एवढा आवडतो बारीक मध्ये. मग बघूया काय करायचं. शाबास. असं घ्यायचं हे खांद्यावर. ठाकूर साहेब हापुसा झालेलं आहे एवढं. आता भावानं आणि माझ्या बहिणीनं चालू आहे नाश्ते तयार करायला. आता बसल्या तिथे बसल्या आमच्या सगळं निवांत बसून द्या. मग करायचं नाश्ता. तोंड सुद्धा धुतलेला नाही मी अजून. बाकी सगळीच कामावर बसले. इसकडी सगळी. प्रत्येकाच्या आयुष्यात भावनेने माझ्या बहिणीनं काय ना काय तर माझ्यासारख्या अडचणी असतातच. दवाखाना असतोय, टेन्शन असते, पैशाची टेन्शन असते किंवा काही असते. पण आपण कवासुद्धा खचून जात नाही. का माहिती आहे काय? आपल्यात लढण्याची जिद्द आहे लय मोठी आहे. किती अडचणी असल्या. आता मम्मीला पॅरालिसिस होऊन जवळजवळ 2 वर्ष होत आली. सगळी सेवा मम्मीची करते. आंघोळ घालण्यापासून नाश्ता देण्यापर्यंत, तोंड धुण्यापासून मला वाटते तिचं धुण्यापर्यंत सगळी कामं मी करतो. पण मला या गोष्टींची लाज कधीच वाटली नाही. आणि कवा लाज वाटली पण नाही पाहिजे या गोष्टींची. कारण जिनं आपल्याला जन्माला घातलं तिथे सगळं करण्यात जर तुम्हाला लाज वाटत असेल तर तुमचा मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून जगण्याचा काही सुद्धा हक्क नाही. मस्तपैकी नाश्त्याला गरम गरम चपाती आणि अंड्याची पोळी केलेलं आहे मित्रांनो. एवढंच नाही तर नाश्ता करून झाल्यावर नाही साहेबांना त्यात चपाती बारीक करून द्यावी. द्यायची खाऊन चालत नाही. चला बघूया आई साहेब काय करलं. आमच्या राणी सरकार बघा मोबाईल आता बघत बसलेले असतात. अजून बरीच कामं आवडायची मला. म्हटलं की नाही मग जाणार आम्ही नाश्ता करायला. सॉरी भांडी धुवायला. मग बघणार आता इथनं पुढं काय करायचं काय नाही. कसं आहे हे आवडल्या नाश्ता तयार झाला म्हणून झालं नाही सगळं. असं बारीक करावं लागतं चपाती. काय वेळेला बाळ आमचं रडायला लागले की मग नाश्ता पण चालू लागतो हळूच. तर हे खाली पोट नको बाबा. मग आता हे करणार एवढं नाश्ता आणि मग जाणार भांडी धुवायला. पुढं बघूया आपण काय करायचं काय नाही. कारण आता आंघोळ कवा करायचे तर पाणी पण संपले. पाणी आल्यानं 8 दिवस झालं. आजचा 8वा दिवस आहे. कवा येते पाणी ते पण माहीत नाही आपल्याला. त्यामुळे बऱ्यापैकी आता सगळं आवरत आले. या नाश्ता करा तुम्ही त्यावेळी तिकडे.
नाश्ता कर हळूहळू. मी जाऊन भांडी धुवून येतो. चाडदिशी ती भात ठेवू का काय करू गरम करायला? आई साहेबांना सगळं आवरून दिले बघा इथं. मी जाऊन मस्तपैकी भांडी धुवून येतो. मग आंघोळ करणार आहे. मग आई साहेबांचे पाणी आलं की दुपारी आई साहेबांना मला आंघोळ घालायचे. चला आलोच. तर भावांनो आणि माझ्या बहिणींनो आपली 4 भांडी होती तेवढी घासून इथं ठेवले बघा. अजून आंघोळ करायचं. आंघोळीला गॅसवर पाणी पण ठेवले. आमच्या आईसाहेबांना नाश्ता करायला कमीत कमी 1 तास लागते. तर आईसाहेब नाश्ता करायला त्यावरती पिशवी होणार, हातरूनच्या घड्या घालणार मी आणि मग पाण्याची वाट बघत बसणार कारण मला पाणी पण येणार आहे. त्यामुळं चट्ट दिशा आवरून येतो. आईसाहेबांचा मेकअप करणार. आता आई नको म्हणाले आंघोळ करायला मम्मी. खूपच रडा लागल्या त्याने कामाचं. घालू काय का आंघोळ मम्मी? हा आता पाणी येऊन गेले की नाही उद्याच आंघोळ घालतो. बाकी सगळी चढ दिशी कामं आवरून घेतो. करायची काय का आंघोळ? करायची जरा घालतो की जरा पाणी येऊन बघू. पाणी आल्यावरच घालतो की. पाण्याला बघू चालते. तर आमच्या राणी सरकारचं असं ठेवले पाणी आल्यावर आंघोळ करायचं बघू म्हटल्यात. मग मी आंघोळ करून घेतो तोवर. तर पाणी आले की मला गडबड भरला ते सगळं कामं गडबडत होत्यात. आई साहेबांचा नाश्ता झाला की मेकअप करणार आणि मग आंघोळीचं नाही आंघोळ करणार मग मेकअप बघणार. म्हणतानाच आजच्या पुरतं एवढंच भावनेने माझ्या बहिणीनं भेटूया लवकरच मी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि जाता तुमच्या भावाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.